मुकाबला अब चलता हुआ, गेम ऑन होता हुआ। गेंदबाजी मार्क पर गेंदबाज आ चुके हैं और दो बल्लेबाज। सलमान के हाथ में गेंद सौंपाई और सामने बल्लेबाज अक्षय। पहली गेंद उड़ाई, हवा में खड़े हो गई है। ओहो, और पहले ही गेंद पे देखो बड़ा वाला झटका लगता हो मैदान के अंदर तुषार 11 टीम को। अक्षय जो पहले गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने का प्रयास कर रहे थे, उनको किया ही चलता और बल्लेबाज ने प्राप्त की है यहाँ पे सफलता। पहला विकेट का पतन होता हुआ। थैंक यू सो व्हेरी मच SPL। डेफिनेटली आपण पाहू शकतोय प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला रिक्वेस्ट हीच करतोय की प्रत्येकाने सहकार्य करा, फास्ट खेळा आणि ही रिक्वेस्ट असेल प्रत्येकाला। 12व्या खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये। तुषार 11 टीम्स 12th मॅच तुमचं आमच्यापर्यंत पाठवून द्या। ओव्हर पिच बॉल खेळले चांगल्या रीतीने। ओहो, शतरक्षक होते, निर्माण झाला होता, कॅच सुटला जातोय तिकडे आपण पाहिला। एक नए बल्लेबाज मैदान के अंदर आए थे मिस्टर सतीश और उनका कैच छूट गया है वहाँ पे। आते उन्होंने बड़ा हिट लगाने का प्रयास किया था, लेकिन खिलाड़ी को वहाँ पे देखो खिलाड़ी के हाथ में ये कैच गया था, लेकिन खिलाड़ी ने क्या किया, कैच छोड़ दिया। यानी कि 2 गेंदों पे 2 झटके लग सकते थे तुषार को, लेकिन बार बार बच गए वहाँ पे खिलाड़ी सतीश। आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। किरण के ऊपर इस टीम की बड़ी जिम्मेवारी है। अब इस जिम्मेवारी को किस तरह से निभाएंगे, क्योंकि तुषार 11 के लिए वो आइकॉन प्लेयर खेल रहे हैं। अब आइकॉन का एक बड़ा रोल रहता है ना कि पूरी टीम उनसे ज़्यादा उम्मीदें रखती है और उम्मीदों पे खरा उतरना पड़ेगा, क्योंकि अगर इस मुकाबले में अच्छा करना है। पटके डाली हुई गेंद देखना पड़ेगा, इस गेंद में है क्या, धीमी डाली थी, धीमी बाउंसर का इस्तेमाल किया है। बल्लेबाज जिस तरह से खेलने का प्रयास कर रहे थे और पूरी तरह से देखो कि मौका नहीं मिला। धीमी गति से डाली हुई गेंद, धीमी गति से गेंद को यहाँ पे फेंका है सलमान ने और चालाकी भरी गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि अब उनको पता है कि ये पावर प्ले का ओवर है। वन बाउंस फॉर दी ओवर गेंदबाज को भी कहा है अंपायर्स ने। फिर से देखो यहाँ पे पटक के डाली हुई थी गेंद, यहाँ पे इस बार इस गेंद को खेला हुआ है। ये गेंद जाएगी, अब किस क्षेत्र में गई है, देखो बैकवर्ड्स खेल किस क्षेत्र में गई हुई गेंद है, वहाँ पे अंपायर ने तो देखो इशारा दे दिया है, क्योंकि इस गेंद के ऊपर 2 रन चुरा लिए। अब तीसरे अंपायर को यहाँ पे न्योता दिया है, क्योंकि जिस तरह से पहले बाउंस की तो चेतावनी दी गई थी, उसके बाद फिर भी ये बाउंस है क्या। अगर बाउंस है तो फिर यहाँ पे अंपायर देखेंगे और कहेंगे कि इस गेंद को किस तरह से डाला है गेंदबाज ने। अगर एक गेंद एक्स्ट्रा बाउंस लेने वाली रहेगी, यानी कि दूसरी बाउंस रही, तो फिर शायद से ये नो बॉल करार दी जा सकती है। इसी तो वजह से अब तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ चुके हैं, स्क्रीन के सामने जुड़ चुके हैं। अब इस गेंद को हम देखेंगे और तीसरे अंपायर के द्वारा हमारे पास डिसिजन जरूर पहुंचाएंगे। तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल। याचे क्लब अगेन्स्ट आपण पाहतोय तुषार 11। जी हाँ, अंपायर ने डिसीजन पहुंचाया है कि ये गेंद 9 है, दूसरा वाला बाउंसर है। क्योंकि इसके पहले एक बाउंस की चेतावनी दी थी गेंदबाज को और उसके बावजूद भी ये दूसरा वाला बाउंसर फेंका है, यानी कि अब ये नो बॉल, यानी कि अगली वाली गेंद फ्री हिट के द्वारा खेलने को मिलेगी बल्लेबाज को। फ्री हिट की गेंद अब किस तरह से खेलेंगे देखना पड़ेगा। आगे निकल कर खेलने का प्रयास, फ्री हिट की गेंद है, कैच अगर मिलता है नुकसान नहीं होगा, क्योंकि जिस तरह से अगर देखेंगे ना तो जी हाँ बल्लेबाज ने उम्मीदें यही की थी, लेकिन बल्लेबाज क्रीज छोड़ के आगे निकल के आए थे, उसकी वजह से इस गेंद के ऊपर विकेट और नहीं नो बॉल मिला, क्योंकि फ्री हिट का ये गेंद मिला था और फ्री हिट के गेंद को ज़्यादा पूरी तरह से भुनाया नहीं है, क्योंकि जिस तरह से रन ज़्यादा लगाने का प्रयास है। टीम का टोटल हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 6 गेंदें हो चुकी है इस ओवर की 5। हाँ जी हाँ, प्लेयर ऑफ द मैच
छोड़ दिया है, छोड़ दिया इस गेंद को। देखो वाइड गेंद का इशारा जरूर आएगा, डेफिनेटली एक एक्स्ट्रा के द्वारा जरूर मिलेंगे। प्लेयर ऑफ द मैच, इससे पहले वाली भी मैच में प्लेयर ऑफ द मैच के प्रबल दावेदार बने थे मिस्टर धीरज। धीरज आपको आना है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। इस गेंद के बाद हम आपको अवार्ड जरूर देंगे। ये पहले ओवर का खेल चलता हुआ मैदान के अंदर 7 रन बन चुके, अभी भी गेंद शेष है एक इस मैंडेटरी पावर प्ले की। इस गेंद के ऊपर किस तरह से किरण खेलेंगे, क्योंकि इस गेंद, ओहो ये कौन सी गेंद डाली थी, गेंदबाज ने ये गेंद डाली थी बल्लेबाज को बीमार करने के लिए, लेकिन शायद से अब खुद ही गेंदबाजी इस गेंद के ऊपर बीमार हो सकते हैं, क्योंकि अब आने वाले अगली गेंद फ्री हिट के द्वारा मिलेगी। जी हाँ, बेहतरीन शॉट खेलने का मौका है। अब धीरज आपको आना है। धीरज आ गए क्या? जी हाँ, धीरज आ चुके हैं। वहां पे हम उनको इस गेंद के बाद जरूर देंगे प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। फ्री हिट वाली गेंद खेलने का मौका है किरण के पास, मौका भी है दोस्तों पे, लोहा गरम में मार दो थोड़ा। फिर से नो बॉल, फिर से बीमार डाली है गेंदबाज ने, यानी कि अब ये गेंदबाज नहीं कर सकेगा। दूसरी नो बॉल, दूसरी बीमार डाली है, तो इस गेंदबाज को अब यहां से बदलना होगा। चला आता आपण पाहूया प्लेयर ऑफ द मॅच धीरज या, आणि हा पुरस्कार देऊया आपण प्लेयर ऑफ द मॅचचा। चला धीरजला आपण दादा मॅन ऑफ द मॅच। निलेशजी गोरा दादांच्या शुभ हस्ते देऊया आपण हा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार। फ्रीडचा बॉल आहे, प्रशांत आले तर फ्रीडचा बॉल असेल मित्रांनो, पाहूया आपण। नेमका चाललंय काय मैदानाच्या आत हा एक बॉल फेकण्यासाठी आपण पाहिला तर भरपूर आपण पाहिलं तर मग कठीण मात्र काळ निर्माण झालाय, कारण की जो बॉलर येतो आपण पाहू शकतो तो चुके करतोय। सध्या तरी 2 बिमार हाताळले गेले होते मिस्टर सलमानने आणि त्यानंतर प्रशांत। फ्रीडचा बॉल कंटिन्यू असेल, फ्रीडचा बॉल उडवलाय, बॉल चाललाय सीमारे कपार आणि येतोय आक्रमक स्ट्रोक, हा षटकार 6 धावा। पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला। पहिल्या ओव्हरमध्ये धाव फलकावर धावा तब्बल 17 धावा। 11 बॉलचा हा ओव्हर पाहायला मिळाला आणि धाव फलक तब्बल 17च्या घरामध्ये। भरपूर धावा आपण पाहिल्या येताना पाहायला मिळाल्या या ओव्हरमध्ये, आणि या ओव्हरची परिस्थिती खरी काय होती आणि मग शेवटपर्यंत काय राहिली आहे। तुषार 11 टीम्सला आपण पाहिलं तर एक चांगला आपण पाहू शकतो आता प्लॅटफॉर्म मिळालाय। सतरा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। डेफिनेटली आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगला स्टार्ट कन्वर्ट करून दिला आहे आता मी तर म्हणेन की दोन्ही खेळाडूंनी। एका बाजूने आपण पाहिलं सतीश, दुसऱ्या बाजूने आता किरण स्ट्राईक एंड पाहायला मिळतील। डेफिनेटली आपण पाहिलं तर विक्रम बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतील। 17 आल्यात, चांगला स्टार्ट। बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, हा बॉल आपण पाहिला समोरच्या दिशेने फिल्डर आहेत। एक मिळाले, दुसरी देखील मिळेल। क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहू शकतोय या लेवलचा ठेवू शकत नाहीये, कारण की प्रत्येक मॅच प्रत्येक एक सामना डू ऑर डाय वाला आहे, आणि या स्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की एक आपण पाहू शकतो मॅच तुम्हाला डू ऑर डाय वालाच आहे, कारण की एक मॅच तुम्ही जिंकाल ना तुम्हाला आपण पाहू शकतो की पुढे जाता येईल, परंतु एक मॅच तुम्ही जर आपण पाहू शकतो कमी पडाल ना तर मागे जाणार, हे लक्षात असायला हवं। अकोटा मॅचची लेंथ मिळाली आपण पाहिले तर किरणला खेळला जाते। ओहो, थोडंसं आपण पाहिलं तर मग बॉडी बॅलन्स बिघडलं क्षेत्ररक्षकाचा, खाली पडले आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येताना पाहायला मिळेल। हा चांगला फटका, सुंदर स्ट्रोक, चौकार, 4 धावा।
खूप धन्यवाद डीजे. चौकार मिळाला आणि चौकार आणि संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळत आहे. टोटल पोचलं गेलं आहे 23च्या घरामध्ये. 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. किरण हो थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आपण पाहू शकतो डाउन्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला तिकडे. आणि आपण पाहू शकतोय हा बॉल येताना पाहायला मिळाला तो म्हणजेच डॉट. एच क्लब टीमला आपण पाहू शकतो इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुणाल दादांचा संघ आहे, कदाचित आपण पाहू शकतोय कुणाल दादांना या मॅचकडे नक्कीच कुणाल दादांचं लक्ष आहे, कारण की हा मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अकुटब्याची लेंथ आडवे पाठ वापरलंय, धाव मिळेल एक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. तुषार 11 आपण बघितलं तर मग राजेशजी भक्ते दादांची टीम पाहायला मिळते. त्यांचं देखील या मॅचमध्ये लक्ष असेल, कारण की त्यांना देखील मॅच जिंकणारी वारी आहे. आपण पाहू शकतो प्रत्येक संघाला 2 पॉईंट मिळणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे या स्पर्धेच्या रेसमध्ये राहण्यासाठी. हा बॉल आपण पाहिला तर प्रॉपर टायमिंग नाही आहे तिकडे. अगदी आपण बघितलं तर मग डॉट येतोय. विक्रम आपण पाहू शकतो या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धाव फलकावर 24 धावा आहेत. बॉल फेकून झालेत 5. प्रत्येकाने घाई करा, खेळाडूंना रिक्वेस्ट करतोय सगळ्यांनी घाई करा प्लीज, घाई करा. अभिषेक देखील आम्हाला सूचना देतात की घाई करायची सगळ्यांनी. फोर्स केलाय बॉलला यावेळेला पाहू शकतो आपण फिल्डर तिकडे. धाव पाहिली आपण तर मग घेतली जाते. एका धावेळेस संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते. टोटल आपल्याला पाहायला मिळते 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वेळ प्रत्येकासाठी महत्वाची आहे, मात्र वेळ जास्त घेऊ नका रिक्वेस्ट करतोय. चला थोडी घाई करायची रिक्वेस्ट करतोय. आयोजक आम्हाला सूचना देत आहेत. लगेच आपला तिसरा बॉलर देखील आपण पाहू शकतो की हा ना बॉलिंग मार्कवर आपण पाहणार आहोत. आता नक्कीच तिसरा बॉलर कोणता येईल. ज्याच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला तो म्हणजेच बॉलर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर नितेशच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला. फलकावर धावा आपण बघितलं तर 25 धावा पाहायला मिळतील. सातवीं प्रीमियर लीग का देखो अब पहला वाला दिन है, क्योंकि आखिर 7वीं प्रीमियर लीग ये 4 दिन चलने वाला रण संग्राम ये मेला है, ये आखिरी दिन यानी संडे के दिन तक चलने वाला है. पहली गेंद पे देखो टूट पड़ चुके बल्लेबाज और इस गेंद को उड़ा दिया है. पहले माले पे खेल दिया इस गेंद को. 6 रन के लिए बेहतरीन सिक्सर आता हुआ, एसपीएल वाला सिक्सर. थैंक यू सो व्हेरी मच डीजे. षटकार ठोकला गेला आणि बाबूदादांचं इथे स्वागत केले षटकाराने. वेलकम बाबूदादा महाली. सध्या तर आपण बघितलं त्यांचा संघ देखील चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. बॅकफुट पंच शॉट चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये. ओहो बॉल थांबलाय तिकडे. प्रयत्न तर भरपूर केले होते परंतु बॉल थांबला आणि तिकडे आपण पाहू शकतो की धावा मात्र मिळतील 36ला 2. षटकार दुहेरी आपण पाहिला. धाव संख्या वाढली गेली आहे. धाव फलकावर धावा आपण बघितल्या तर 33 धावा झाल्यात. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 2. चांगला आपण पाहिलं तर रिदम पकडले गेले तुषार 11 टीम्सने. आता सतीश खास करून ज्याप्रमाणे चाललाय ना या मॅच मध्ये मॅग्निफिसंट. हो चांगला आणखीन फटका पाहून पाहतोय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळला जातो. आपण पाहिलं फिल्डर मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतात. 1 रन्स मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र आपण पाहिलं सतीशचा कॉन्फिडन्स वाढवतात. तुषार 11 टीमला आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो प्रत्येक एक धाव आपण पाहिलं तर कॉन्फिडन्स ऊर्जा देण्याचा प्राप्त करताना पाहायला मिळेल. देखो हर एक रन से ना बल्लेबाज के लिए वो ऊर्जा देने वाला कार्य करने वाली है. जिस तरह से अब उन्होंने रिदम पकड़ा है इस मुकाबले में देखेंगे तो ये तीसरे ओवर का चलता हुआ खेल मैदान के अंदर है. 3 गेंदें खेल चुके इस ओवर की. ओ थोड़ा पीछे जाके खेलने का प्रयास था. शॉर्ट पिच गेंद थी, धीमी डाली थी, चकमा देने का प्रयास था. चला घाई करायची थोडी. विकेट कीपर आपण बघितलं तर विक्रम. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर हा सल्ला दिला जातोय आणि आपण पाहिलं तरी ते येताना पाहायला मिळालाय तो म्हणजेच हा डॉट बॉल.
धाव फलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा 35 रन्स. 4 बॉल मात्र फेकून झालेले आहेत. अजून सुद्धा आपण पाहिले तर म्हणजे ज्या इनिंग मध्ये अजून 8 बॉलचा खेळ शेष आहे. तुषार 11 साठी आपण पाहू शकतोय. हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या जवळ फेकला जातोय. अशी उमेद होती की बॅटरला नक्कीच वाईड मिळेल, परंतु तसं झालं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळालाय. विश्लेषण करायचं झालं तर मग चांगला स्पेल षटकारानंतर आपण पाहिलं तर कमबॅक होताना पाहायला मिळालंय. विश्लेषण करायचं झालं तर मग फलकावर आपण पाहू शकतोय या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत 5 बॉलमध्ये. अंतिमचा बॉल असेल. बॅटची कडा पाहायला मिळेल. पाहतोय आपण बॉल मागे जाताना पाहायला मिळालाय. धाव मात्र मिळेल एक. सतीश आणि तुषार 11 या संघाला 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला. आणि 3 ओव्हरमध्ये फलकावर आपण पाहिलं तर धावा लागल्या गेल्यात 36 धावा. 12च्या सरासरीने 36 धावा लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 6 चेंडूचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर खेळाडूंना गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती म्हणजे एक सुंदर समुद्र आणि एक गोड अशा गाण्याची. चला तर गाणं ऐकूया. थैंक यू सो वेरी मच डीजे. SPL सातवीं प्रीमियर लीग सीजन 5 का आज पहला वाला दिन है, कल दूसरा वाला, यानी कि ये जो रन संग्राम है ना 4 दिन यानी कि चलने वाला है. चलो स्पीडअप करना है, मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ बार बार स्पीडअप करना है थोड़ा, क्योंकि हमारे ऑर्गेनाइजमेंट टीम अब हमें बता रही कि ज़्यादा वक्त खर्च किया जा रहा है. हर एक टीम से मैं रिक्वेस्ट करूँगा, हर एक खिलाड़ी से रिक्वेस्ट करूँगा. देखो 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 36 रन बन चुके हैं, अभी भी 6 गेंदों का खेल शेष है. यानी कि अब यहाँ पे इस आखिरी 6 गेंदों में कितने रन बनाएगी तुषार 11 की टीम. तो बल्लेबाज सेट है, ज़्यादा से ज़्यादा रन लेने का प्रयास होगा. बॉलिंग मार्क पर अनीत आए हैं. अनीत की गेंदबाजी में देखो पहले ही गेंद डाली, जिस तरह से बल्लेबाज को चकमा देने का प्रयास था. ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं गेंद ये बाहर जाने वाली है, लेकिन गेंद पड़ने के बाद हल्की सी अंदर आती हुई बल्लेबाज चकमा खा गए और इस गेंद को देखते ही देख के डॉट खेल गए. डॉट गेंद से शुरुआत होती हुई है. रन संख्या स्थिर 36. अगली गेंद सतीश के लिए, सामने डाली हुई गेंद और पिच गेंद, और इस गेंद को लेफ्ट ड्राइव कर दिया है. स्पेशल ये ट्रेडमार्क शॉट सतीश नाम का A1 क्वालिटी वाला बिग ब्रांडेड वाला सिक्सर. 6 रन. क्या बेहतरीन बेहतरीन शॉट खेला है. इसके पहले वाली गेंद को छोड़ा था सतीश ने, लेकिन ये अगली वाली गेंद को छोड़ा नहीं है, तोड़ा है और 6 रनों के लिए छोड़ा है. देखो जिस तरह से उड़ा है इस गेंद को, 6 रन आसानी से प्राप्त कर दिए. इस गेंद के ऊपर 6 रनों की मोहर जो लगाई, अब रन संख्या आगे बढ़ती हुई नजर आ रही है. 42 बन चुके हैं, 42 रन बन चुके हैं. अभी भी 4 गेंदों का खेल शेष है, यानी कि यहाँ से अगर 10 जोड़ेंगे ना तो 52 52 के ऊपर जा सकता है स्कोर, और उसके कम तो देखो 50 के अंदर रह सकता है. मिस टाइम वाला शॉट खेला है, हवा में खेल खड़ी हो गई गेंद, उसके नीचे तो खिलाड़ी नहीं है, आसपास से आने का प्रयास करेंगे. 2 रन आसानी से मिलेंगे तुषार की टीम को. अब कॉन्फिडेंस मिलता हुआ देखो, जैसे ही पहले ओवर में 17 मिले थे, उस 17 को पकड़ के कॉन्फिडेंस लेवल उनका बढ़ चुका है. और इस ओवर में देखो, इस ओवर में अब तक 3 गेंदों में 8 रन आ चुके हैं, यानी कि एक सिक्सर और एक दुक्का. इक्का दुक्का भी चलेगा, क्योंकि इक्का तो कैसे मालूम है बात बनेगा पक्का, और पक्की बात बनानी है तो कहीं ना कहीं अब इरादा वही दर्शाना होगा कि बेहतरीन खेल करना होगा आने वाली 3 गेंदों में. ओवर पिच सामने डाली थी, लेकिन इस बार मिडल ऑफ द बैट कर नहीं पाए, वहां पे खिलाड़ी थे, रन आसानी से चुरा लिया. जिस तरह से अब हर एक गेंद के ऊपर टूट पड़ने का प्रयास है, क्योंकि बल्लेबाज को पता है ये आखिरी वाली गेंद, आखिरी वाली ओवर है, और ये कुछ आखिरी वाली गेंद है, और इन गेंदों में जो कुछ करना है हमें करना है. क्योंकि अगर सामने एक बड़ा पहाड़ जैसा टोटल खड़ा करना है ना, तो हर एक गेंद के ऊपर टूट के पड़ना है. बड़ा हिट लगाने का प्रयास. अब किरण सामने बल्लेबाजी के लिए, किरण स्ट्रगल करते नजर आए कहीं ना कहीं. देखो इस गेंद को खेलने का प्रयास था पूरी तरह से आड़े बल्ले के साथ, लेकिन देखो एक ही रन मिला है. एक के साथ जो कॉन्फिडेंस किरण लाना चाहते थे, एक बड़ा हिट लगा के उनको नहीं मिला है. 46 रन बन चुके हैं. अभी भी गेंद शेष है इस इनिंग के आखिरी, और एक इस आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे. यहाँ से अगर 4 आए तो 50, 2 आए तो फिर 48. लेकिन हवा में गेंद खड़ी
ओहो कैच छूट गई, कैच छूट गया। देखो आखिरी गेंद के ऊपर एक आसान सा कैच बना था और आसान से कैच को लपक नहीं पाए और कैच को छोड़ दिया। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 4 ओवर के खेल के बाद देखो रन संख्या बन चुके हैं 47 और जीतने के लिए 48 रनों का टारगेट, 48 रनों का टारगेट रखा इस मुकाबले में। 48 रन 24 गेंदों में बनाने हैं। किस तरह से बनाएंगे आप, किस तरह से पीछा करेंगे आप? चला फिल्डिंग लगेच आपण पाहिलं तर लावून घ्या, रिक्वेस्ट करतोय। मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग छान खेळ राहिला, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो सुरुवात होताना पाहायला मिळाली। डेफिनेटली आपण पाहिलं मागण्या पिझ्झा आपण पाहिलं तर मग सुरुवात मिळाली होती आणि त्या सुरुवातीला कन्वर्ट केलं गेलं। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो प्रेक्षक वर्ग जोडला गेला। प्रेक्षक ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो या सातवी प्रीमियर लीगला आपण पाहिलं तर मग 4 दिवसामध्ये प्रचंड प्रतिसाद देखील हा देताना पाहायला मिळेल। कारण की सध्या तरी आपण पाहू शकतो प्रेक्षक वर्ग जो समोर आपल्याला मैदानाच्या जवळ पाहायला मिळतोय, अगदी मैदानाच्या चोही बाजूने पाहायला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात। त्यानंतर विकेट्सच्या मागे म्हणजे तलावाच्या इथे देखील आपण बघितलं प्रेक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। त्यानंतर आपण जर विश्लेषण करायचं झालं तर समोरच आपण पाहिला रिलायबर ग्लोरी हा टॉवर्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडे देखील आपण पाहू शकतोय भरपूर असे प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात। कारण की बाल्कनीतून आपण पाहू शकतो, खिडकीतून पाहिलं तर डेफिनेटली आपल्याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि हे कॅमेरा मानच्या माध्यमातून दर्शवले देखील जात आहेत। सध्या तरी आपण पाहू शकतो सातवी प्रीमियर लीग सीझन 5 एक म्युझिक ऐकूया SPL वर आणि नक्कीच त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनला सुरुवात करूया। चला फील्ड सेटअप करून घ्यायची तुषार 11। आज मैदानात गावागावातून येतील धुरंदर, आज मैदानात गावागावातून येतील धुरंदर। सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर। थँक्यू सो व्हेरी मच। जसं म्हणतात ना टेन्शनवरची एकमेव मात्रा ही आहे मित्रांनो सातवी प्रीमियर लीगची जत्रा। हो, ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय की आमचे मित्र विजयजी भोई देखील आपण पाहू शकतोय थोडंसं कॅमेरामॅनचं वर्क करताना पाहायला मिळाले। कारण की भरपूर आपण पाहिले तर मग फेमस आहेत, कारण की त्यांचे अनेक मोठमोठे आपण पाहू शकतोय फॅन्स आहेत आणि इन्स्टाला आपण बघितलं तर मग त्यांची रील्स देखील भरपूर व्हायरल्स होताना पाहायला मिळत आहेत। आणि जर त्यांना फॉलो करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जा, विजयजी भोई आपण बघितलं विजय भोई नक्कीच सर्च करा आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा प्रोफाईल अगदी जवळच एक स्टायलिश बॉय आणि आपण पाहू शकतोय प्रसिद्ध रील स्टार म्हणून आपल्याला जर पाहायला मिळतात आणि ते आपल्याला जरूर तुमच्या इंस्टाग्रामवर येताना पाहायला मिळतील। भरपूर चांगले समालोचक देखील आहे आणि आपण नक्कीच त्यांना फॉलो करा आणि नक्कीच आपण पाहू शकतो मग त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील जॉईन व्हा। सध्या तर आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये, तर मैदानाच्या आतमध्ये आता रंगताना पाहायला मिळतोय या मॅचमध्ये चेसिंगचा थरार 48 धावा 24 चेंडू 48 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 2 विक्रम आणि सतीश। पहिला बॉल आपण पाहिला तर खेळला जातोय खाली क्षेत्रामध्ये, बॉल मात्र वेगळे बसतात, बॉल मात्र पाहिला तर जाऊन थकला थांबला। ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग पंचाने इशारा दिला 4 धाव्यांचा। अगदी आपण पाहू शकतोय आमच्यापर्यंत आयोजकांनी सूचना पोहोचवली की उद्याच्या दिवसामध्ये 8:30 वाजता अगदी करंटली मॅच चालू होणार। 8:30 वाजता अपडेट दिली जाते, सगळ्यांनी वेळेच्या आधी उपस्थित राहायचं आहे। 8:30 वाजता ॲक्युरेट मॅच सुरू होणार आहे। प्रत्येक संघाने आपण लक्ष घ्यायचं आहे, नोंद घ्यायची आहे आणि वेळेच्या आधी आपण उपस्थित राहायचं आहे। बघा आजच्या त्या बाकीवाल्या मॅचेस आहेत, ज्या आजच्या राहिलेल्या मॅचेस आहेत त्या सकाळी कंटिन्यू होतील। सकाळी 8:30 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे
मी तर म्हणेन की मग 8:30 वाजता मॅच सुरू होतील, मग त्याच्यासाठी तुम्हाला 8:30च्या आधी मग 8:15 की मग 8 वाजेपर्यंत देखील तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. सध्या तरी आपण पाहू शकतो हा अपडेट दिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो इकडे 48 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो पहिल्या बॉलवर चौकाराने झालेली सुरुवात पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला पंच केला जातोय, चांगला पंच पाहायला मिळतोय, अतिशय चांगला जबरदस्त फटका आपण पाहू शकतोय. बाउंड्री लाईनला मात्र आपण पाहिलं तर क्लिअर करणारा फटका आणि ते पाहायला मिळेल सकाचक 4 हा येतोय SPL चौकार. एकूरा ब्रदर्स बारी करतय स्पर्धेच्या थाटात आयोजन, स्पर्धेचं थाटात आयोजन, स्पर्धेचं थाटात आयोजन. नरेंद्र कुरा, कुणाल कुरा, निलेश कुरा साथ देती हौशेन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. क्या बात आहे. कुरा ब्रदर्स पुरस्कृत आपण पाहिलं सातिवली प्रीमियर लीग आणि या सीझन मध्ये खास करून आपण बघितलं तर कुरा ब्रदर्सच्या माध्यमातून आणि या सीझनसाठी एक स्पेशल गीत देखील आपण जे बनवले गेले आणि ते नुकतंच तुम्ही ऐकलं देखील. हा बॉल मात्र आपण पाहिला खेळला जातोय. आपण पाहिलं सतीश साठी काऊ काढून क्षेत्राच्या दिशेने बॉल प्रस्थान करतोय, क्षेत्ररक्षकाला हुलकावणे, हो हो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेखा पार आणि हे तो हा SPL चौकार 4 धावा. देवी आईचा आशीर्वाद आहे हो. थैंक यू सो वेरी मच. जिस तरह से कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है दोस्तों. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. जहान है तो जहान है. इस मैच में देखेंगे किस तरह से लड़ाई होती है. इस लड़ाई को लड़ा जाएगा क्योंकि यहाँ पे चेस के लिए 24 गेंदों में 48 रनों का टारगेट है. पीछा करने का प्रयास अब तक 3 चौके लगा चुके बल्लेबाज. फिर से इस बार खेलने का प्रयास था मिड विकेट की दिशा में, हालांकि अच्छा संपर्क नहीं हुआ लेकिन दूसरे रन का प्रयास मानेगा. और जी हाँ आसान से रन जोड़ चुके यहाँ पे. तुषार 11 ने कहीं ना कहीं अपने टीम के लिए रन बनाए जरूर है लेकिन उन रनों का अब रक्षण भी करना होगा. गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी करनी होगी. अगर देखो ये बल्लेबाज जो है ना सतीश और विक्रम, फिलहाल तो हम सतीश की बल्लेबाजी देख रहे हैं क्योंकि उन्होंने जो गेंदें खेली है 5 और 5 गेंदों में 14 रन बनाई है, यानी कि अभी भी एक गेंद शेष है इस ओवर की, मैंडेटरी पावर प्ले के ओवर की. नीचे रहने वाली इस गेंद को देखो किस तरह से खेलने का प्रयास देखते रह गए. देखो इस गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने का प्रयास था, केवल रन मिल चुके इस ओवर में देखेंगे तो 14 रन और विकेट कोई भी नहीं. यानी कि ये मुकाबला जिस तरह से चेस के लिए रखना था उस तरह से जिस तरह से ये कदम आगे बढ़ाना था कदम बढ़ाया है. 14 रन बन चुके हैं, यानी कि मुकाबला जीतने के लिए 18 गेंदे और 34 रनों की जरूरत अभी भी है. मुकाबला जीतेगा कौन, आगे निकलेगा कौन, सवाल बहुत सारे, सवालों का जवाब जरूर मैदान के अंदर हमें मिलने वाला है. अब ज़्यादा वक्त नहीं है तो फिर हम डीजे को भी हम ज़्यादा वक्त नहीं देंगे क्योंकि देखो अंधेरा सा छा गया क्योंकि सूर्यास्त हो गया है कि अब जितना जो बचा वक्त है उसे बचे वक्त में इस मैच को जो पूरा करना है. 18 गेंदों में 34 रन, 18 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. मॅचमध्ये आपण पाहू शकतोय ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल का. जसं म्हटलं जाते ना की सोसावी लागतील, घाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल. तुमच्या यशाची मान आणि मोठी अशी गोष्ट 34 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू हे टार्गेट आहे. आता बॉलिंग मार्कवर आपण पाहूया. किरण चौधरीच्या हातामध्ये बॉल, समोर विक्रम. अकुटप्प्याची लेंथ बॅटवर घेतलंय, बॉलला उडवलंय, बॉल जाईल सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलंय किरण चौधरीला दिलाय मार आणि येतोय हा बॉल षटकार 6. सातिवली प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. सातिवली प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर उत्तुंग मोठा फटका मात्र खेळला गेलाय. मोठा फटका म्हणजेच आपण पाहिला तर 6. थोडा धीमा टाकला गेला हा बॉल. आपण बघितला तर थोडा दिशाहीन दिसून येतोय आणि हे पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो विक्रमने देखील सोडलं. विक्रम आपण बघितला तर चतुर चालाक आणि एक आपण पाहू शकतो मॅच विनर प्लेयर आहे. तुषार 11ला जर ही मॅच जिंकायची असेल तर लवकरात लवकर विक्रम आणि सतीश या जोडीला तोडावं लागेल. ही जोडी मात्र जमण्याच्या आधीच रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल.
वेगवान बॉल होता आपण पाहिला तर बॉडीच्या जवळ त्याला खेळलं जातं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक रन्स मिळेल. दुसरा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतो इथे या ओव्हरची सुरुवात आपण पाहिली तर मोस्ट इम्पॉर्टंट सिक्सरने झाली आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की थोडंसं प्रेशर बॉलरवर देखील असेल. त्यानंतर आपण पाहिलं की मग वाईट देखील येताना पाहायला मिळाली होती आणि तिथून आपण बघितलं तर 2 देखील आले आहेत. मॅचमध्ये आपण पाहिलं कहाणी बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. हा फटका खेळला जातोय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं फिल्डर आहेत तिकडे. एक रन्स घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. दुसऱ्या प्रयत्नासाठी आपण पाहिलं तर विक्रम आले होते. सतीशने नकार दिला. सांगितलं धोका घ्यायची गरज नाही आहे. धावफलकावर धावा आपण बघितल्या तर या 1ने वाढताना पाहायला मिळाले. 24च्या घरामध्ये म्हणजेच काय अर्धा पल्ला गाठला गेलाय. अर्धा पल्ला आता गाठायचा आहे. 24 धावा झाल्यात आता 24 धावा करायच्या आहेत आणि या ओव्हरचे बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर 3 म्हणजेच काय तर जवळजवळ 15 चेंडू आणि 24 धावा. मॅचचं एक गणित आहे आणि ते गणित मात्र आता सोडवण्याची संधी एच ए क्लबकडे आहे. एच ए क्लब आपण पाहू शकतो जी जान जोखून मात्र मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने तुषार 11 ही लढाई पाहायला मिळते. चांगला बॉल पाहिला पण तर पुढे हाताळला जातोय. गुडलँड स्पॉटला मात्र या बॉलची हाताळणी केलेली होती आणि तिकडून आपण पाहू शकतोय तर डॉट येतोय. देखो अगर तुषार 11 को विकेट नहीं मिल रहे तो कहीं ना कहीं डॉट गेंदों का प्रेशर यहाँ पे बनाना होगा. अगर डॉट गेंदें आती है ना तो इस डॉट की वजह से कहीं ना कहीं प्रेशर बढ़ सकता है और प्रेशर बढ़ा तो शायद से विकेट मिल सकता है. अब वही करना पड़ेगा कुछ अलग करना पड़ेगा. चलो ज़्यादा वक्त नहीं लेना है क्योंकि अब बैड लाइट में जो हम आ चुके हैं बैड लाइट में और नहीं जा सकते क्योंकि हर एक बल के बाद अंधेरा सा आ रहा है मैदान के अंदर. किरण की अगली गेंद सतीश के लिए. आड़े बल्ले के साथ शॉटम पुल किया था. शॉटम जाम किया था इस गेंद को. खिलाड़ी है वहां पे तो दूसरे रन का मौका आसानी से बुना देंगे क्योंकि इनको पता है 1 को 2 में कैसे कन्वर्ट करना है. 2 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 26 यानी अभी 22 रनों की ज़रूरत है. इस ओवर की गेंदें हो चुकी है 5 यानी कि 13 गेंदों का खेल बचा है और 22 रनों की ज़रूरत है. ये मुकाबला देखो कहीं ना कहीं तुषार 11 से छीनने का प्रयास है लेकिन तुषार 11 का कमबैक करना होगा. विकेट लेनी होगी. किरण की ये गेंद लेग स्टंप के काफ़ी बाहर जाने वाली देखने को मिली. वाइट गेंद का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा बॉल अब मिल चुका है बल्लेबाजी करने वाली टीम को एच ए टीम को यानी कुणाल दादा की ये टीम है अब अच्छा करती नजर आ रही है. ओहो ये देखो बाउंसर डाली है. जी हाँ अंपायर ने वाइट करार दी गई है. वाइट करार देने के बाद देखो अब गेंदबाज ने यहाँ पे इस्तेमाल किया है DRS का. चलो तीसरे अंपायर जल्दी आना है क्योंकि ज़्यादा वक्त नहीं है हमारे पास. तीसरे अंपायर को यहाँ पे इन एक्शन बुलाया क्योंकि स्क्रीन के सामने. ये तीसरे अंपायर को क्यों बुलाया क्योंकि यहाँ पे थोड़ा धीमा बाउंसर डाला है. चला आपण बघू शकतोय की तिसरे अंपायर जोडले गेलेत आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून देखील डिसिजन पोहोचला जाईल मैदानाच्या आतमध्ये नेमक्या की हा बॉल कोणत्या कशा पद्धत. हॅलो 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 तर हा बॉल मात्र आपण बघितला तर कशा पद्धतीने हाताळला गेलाय सध्या तरी आपण पाहू शकतोय. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन पोहोचलेला आहे. दूध का दूध पानी का पानी सीधी बात नो बकवास. इट्स अ वाइट डिलिव्हरी. धावफलकावर धावा आहेत आपण पाहिल्या 27 धावा. अंपायर्स वाइट डिलीवरी वाइट वाइट डिलीवरी बोल रहे वाइट बोल रहे वाइट
अंपायरने पण वाईट दिलेत, वाईट डिलेवरी बोललेत. वाईटच बोललोय ना मी. अंपायरने वाईट दिले, वाईटच बोलले, वाईट बोलले. नक्कीच आपण बघू शकतोय कन्फर्म झालं, कारण की जो डिसिजन दिला होता तोच डिसिजन होता, परंतु थोडंसं ऐकण्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुकी मला वाटते झाली होती, त्यामुळेच डिसिजन कानापर्यंत नीट पोचला नव्हता. वाईट नक्कीच पोचवला होता, परंतु त्यामुळेच आपण पाहू शकते थोडासा व्यत्यय आला होता. वन बाउन्स फॉर दी ओव्हर. सध्या तरी आपण पाहू शकतो की हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेर टाकला जातोय आणि धावफलकावर धावा आपण पाहू शकते झालेले आहेत. 28-20 धाव्यांची गरज असेल. काय थांब आता यांचं काय झालं त्यांचं मग 5 चेंडू फेकून झाले धावफलकावर 28. आताचा वाईट घेतला का? हा घेतले. पहिल्या ओव्हर मध्ये किती होते? 14 पहिल्या ओव्हर मध्ये 14 होते ना. बघा आमच्या स्कोरर पासून थोडीशी मिस्टेक झाली होती, त्याने 2 रन्स काउंट नाही केले होते आणि ते आता मात्र काउंट केले आणि दुरुस्ती मात्र होती ती सुधारली गेली आहे आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. किती आलेत आता? 30 ना? 30 झालेत. अरे बघ काय आता काय एक मिनिट थोडेसे आमचे स्कोरर
28 धावा बरोबर का ते पण नाही आता आता काय नक्की काय आहे? अ, 3 व्हाईट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर व्हाईट, 2 सिंगल डॉट, 2 व्हाईट व्हाईट, म्हणजे धावफलक पोचले गेले 28. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14, त्याच्यानंतर षटकार झाले 20, व्हाईट 21, 2 23, 1 24, डॉट डॉट आणि त्याच्यानंतर डबल 26 आणि 2 व्हाईट 28. हॅलो हॅलो चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 28 आहेत 28 धावा आहेत. चला आता अरे यार परत आता हॅलो चला चला 28 धावा आहेत या कन्फर्म झालेल्या आहेत. सगळ्या काही गोष्टी आपण बघितलं क्लिअर केल्या. 28 धावा झालेल्या आहेत त्यामुळे 20 धाव्यांची गरज आहे. वीस धाव्यांची गरज आहे आणि 13 चेंडू मध्ये 20. सध्या तरी आपण पाहू शकते मग किरण यांच्या बॉलिंगचा अंतिमचा बॉल असेल जो आपण पाहतोय. हा 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ही चेतावणी देखील दिली आहे बॉलरला. पाहूया आपण स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉल मात्र आपण पाहिला तर येतोय हा डॉट. आत्ता आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर धावा आहेत 28. विश्लेषण करायचं झालं तर 12 चेंडूचा खेळ शेष आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. 28 वर धाव फलकावर धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बघितलं आपण तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हर के खेल के बाद देखो 28 रन बन चुके हैं.
यानी 12 गेंदों में 20 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए। ये मुकाबला बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि 2 पॉइंट इम्पोर्टेंट है। अब गेंदबाजी के लिए आए गेंदबाज जय, गेंदबाजी बेहतरीन करते हैं लेफ्ट आर्म से। कुछ वक्त पहले हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़े थे, एज स्कोरिंग करते हुए नजर आ रहे थे, अब बॉलिंग करते हुए नजर आ रहे। पहली गेंद डाली है वाइड, पहली गेंद पे एक्स्ट्रा रन। अब आने वाली गेंद है 12 गेंदों में 19 रनों की जरूरत। देखो पहिला पण तर मग फटका खेळला गेलाय तिकडे। धाव मात्र आपण पाहू शकतोय मिळेल एक। धाव मात्र आपण पाहू शकतो इथे कंप्लीट केली आपण पाहिली तर एक। फटका खेळला जातोय हवेत, बॉल मात्र पण पाहिला निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी येतोय हा मॅसिव्ह हिट, बिग हिट, येतोय हा 6 धावा। या 6 धाव्याने संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते आहे आणि टोटल कितीवर पोहोचली आहे तर पाहूया। 36च्या घरामध्ये पोहोचली टोटल आणि या 36 मुळे पुढचा रस्ता आपण पाहिला तर मग मोकळा करण्याचा प्रयत्न केला जातोय। हा रस्ता आपण पाहू शकतोय तर 36च्या दिशेने धीमा होता, स्लोअर वन होता आपण पाहू शकतोय। व्यवस्थित बॅटवर आला नाहीये, किरण स्वतः बॉलला उचलण्यासाठी पळतायत तिकडे। एक मिळेल धाव, 37च्या घरामध्ये धाव फळक पोहोचलं गेलंय। प्रवास बघा आता पुढचा कसा आहे, कारण की 11 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेष असतील आपण पाहिले 9 बॉल आणि 11 धावा। ही खरी परिस्थिती आहे मॅचची। सोडून दिले बॉलला, पंच वळतायत, वाईडचा इशारा मात्र पोहोचवला जाईल। बघा जिथे 11 होते आता तिथून एक कमी होईल कारण की वाईड आलाय आणि जिथे आपण पाहिलं की मग धाव फळक आपण पाहिलं 37 वर होतं तिथून 38 वर जाताना पाहायला मिळेल। आता धावांची गरज असेल ती म्हणजे 10। विक्रमसाठी पुढील बॉल, फटका हवेत खेचला जातोय, फिल्डर तिकडे लांब आहेत, पोहोचतील का तर नाहीये। 2 धावा मिळतील, 2 धावाने संघाची टोटल मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। प्रत्येक रन्स आपण पाहू शकतोय खूप महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक आपण पाहिलं तर बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे। विकेट मात्र आपण पाहिलं तर एकही मिळवलेले नाहीये तुषार 11 या टीमने। एखादी जर विकेट मिळवली गेली ना तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय की या मॅचमध्ये येण्याचे चान्सेस दिसू शकत आहेत। मॅचमध्ये येण्यासाठी आपण पाहू शकतोय मग विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल। फटका समोरच्या दिशेने आपण पाहिला खेळायला जातोय, फिल्डर आहे तिथे आपण पाहिला डीप बाउंड्री लाईनच्या जवळ मिस्टेक झाली आहे। बॉल मात्र अडवण्यामध्ये असफल राहिलेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय। 4 धावांसाठी हा येतोय चौकार, 4 धावा आणि धाव संख्या वाढली गेली या चौकाराने। 44च्या घरामध्ये 4 धाव्यांची गरज असेल आता मॅच जिंकण्यासाठी। पुढील बॉल पाहतोय आपण जय, बॉल आहे वाईड, पाहिलं आपण तर दिशाहीन बॉलिंग वारंवार होताना पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय मॅच सोपी झाली आहे। जिंकण्यासाठी आता फक्त 3 धाव्यांची गरज असेल। खेळलाय हवेत बॉल, तिकडे फिल्डर लांब बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। 2 धावा योग्य रीतीने जोडल्या गेल्यात, 2 ने मात्र आपण पाहिलं संघाचं टोटल जाऊन पोहोचलं गेलं आपण पाहिलं तर फलकावर 47 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आता आपण पाहिले तर गरज असेल ती म्हणजेच 1 धावेची। 6 चेंडू आणि 1 धाव ह्या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय आता हवी असेल जिंकण्यासाठी। पाहिलं आपण तर HA क्लब या संघाला
एच क्लबचा संघ आपण पाहिला म्हणजेच कुणालची कुवरा यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाचं मात्र आपण पाहू शकतो मग या विजयानंतर आपण पाहू शकतो की मग खातं खोलू शकतोय पॉइंट्सचं गुणांचं. पाहूया आपण बॉल हवेत खेळण्याचा होता झेल निर्माण. हो झेल पकडला गेलाय. हे धक्के सुरुवातीला द्यायला हवे होते परंतु आपण पाहिलं तर 6 मध्ये जिथे 1 हवी असताना हा विकेट आलाय परंतु या झटक्यांची गरज सुरुवातीला हवी होती परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की मॅच मध्ये 1 धाव झालेली नाहीये त्यामुळेच आपण सांगू शकत नाहीये कारण की बघा मिस्टेक देखील होताना पाहायला मिळाला. तिथे चौकार देखील आपण पाहिलं तर मग जे मिसच्या फिल्डिंगच्या स्वरूपात पाहायला मिळाले ना त्या चौकारामुळे देखील आपण पाहू शकतो मग फलकावर धावा वाचल्या असत्या परंतु मिस फिल्डिंग झाली आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की तिकडे नेमकं काय झालं की धावा राहिल्या नाही आहेत. मग इथे 1 धाव आहे कदाचित इथे आणखीन 4 ते 5 धावा जरी असत्या ना तर देखील आपण पाहू शकतो फाईट होताना पाहायला मिळाली असती आपल्याला परंतु फाईट अजून देखील करण्याचा प्रयत्न आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळालेत. कोण आहेत आपण पाहू शकतोय मिस्टर भारत. भारत आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतोय. डॉट 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 आपण पाहिलं तर कदाचित डॉट बॉल मॅच मध्ये इंटरेस्ट येतोय की काय डेफिनेटली आपण पाहू शकतो मॅच मध्ये इंटरेस्ट आपल्याला येताना पाहायला मिळू शकतोय. थोडंसं भारतवर प्रेशर येताना पाहायला मिळेल. बघा मी आधीच म्हटलं होतं की जे मिसफिल्डचे चौकार गेला होता ना तो थांबवायला हवा होता कारण की तिथे आपण पाहू शकतो एक तर 2 धावा जरी आपण पहिल्या खर्च केल्या असत्या किंवा 2 जरी धावा वाचल्या असतं तर या स्थितीमध्ये आता कहाणी तशी पाहायला मिळाली असते परंतु अजून देखील आपण पाहू शकतो संध्याकाळचं सत्र 4 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी आपण पाहिले तर धाव्यांची गरज असेल 1. 4 मध्ये 1 पाहू शकतो. आपण बॉलिंग मार्कवर आहेत बॉलर मिस्टर जय मशे याला आपण पाहू शकतोय. 4-1 आता फलंदाजाचे आपण पाहिलं तर शेजारी वाढलेले पाहायला मिळतात. सिलिमिड ऑफ सिलिमिड ऑन शॉर्ट लेग आपण पाहतोय त्यात नंतर पॉइंट देखील सोडून दिलंय बॉलला पाहिलं तर ओ नेमकं काय झालंय वाईट बॉलचा इशारा मात्र आपण पाहिला तर पंचांच्या माध्यमातून आलाय परंतु मॅच आपण पाहिलं तर जिंकला गेलाय HA क्लब या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स HA क्लब आणि 2 गुण मात्र नक्कीच तुम्हाला या विजयानंतर मिळत आहेत. आणि आजचा पहिला दिवसाचा खेळ मात्र आपण पाहिला पूर्ण झाला. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो